गुड मॉर्निंग गाईज. लास्ट चॅप्टरमध्ये आपण सेमीकंडक्टर्स अँड डायोड्स हे चॅप्टर बघितलं. याच्यामध्ये इंट्रोडक्शन बघितलं, नंतर कंडक्टर, सेमीकंडक्टर, इन्सुलेटर त्याचं कंपॅरिझन बघितलं, नंतर बघितलं इंट्रेन्सिक टाईप ऑफ सेमीकंडक्टर, एक्सट्रेन्सिक टाईप ऑफ सेमीकंडक्टर, नंतर बघितलं पी टाईप ऑफ सेमीकंडक्टर, एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर, नंतर पी एन जंक्शन डायोड बघितलं, नंतर बॅरियर पोटेन्शियल बघितलं, डिप्लेशन लेअर बघितलं, नंतर फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स अँड रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डायोड बघितलं, त्याची बायसिंग बघितली, आणि नंतर ॲप्लिकेशन्स ऑफ पी एन जंक्शनमध्ये रेक्टिफायर्स बघितले. रेक्टिफायरमध्ये हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर, सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर आणि ब्रिज फुल वेव्ह रेक्टिफायर, त्याचे कंपॅरिझन पण बघितलं आपण. ॲडव्हान्टेजेस बघितले, डिसॲडव्हान्टेजेस बघितले आणि काही न्यूमरिकल प्रॉब्लेम्स बघितलं. ओके, आता नेक्स्ट चॅप्टर आपण स्टार्ट करूया. त्याचं नाव आहे ट्रान्झिस्टर्स. ओके, याचं इंट्रोडक्शन बघूया. द 3 टर्मिनल सेमीकंडक्टर device transistor which functions exactly in a similar way to a vacuum tube triode. हा जो सेमीकंडक्टर 3 टर्मिनल सेमीकंडक्टर डिवाइस आहे, त्याचं नाव आहे ट्रान्झिस्टर. तो व्हॅक्यूम ट्यूब जो डिवाइस होता, ट्रायोड डिवाइस, त्याच्यासारखं वर्क करतो. तर बघू, दिस चॅप्टर एक्सप्लेन द बेसिक स्ट्रक्चर, कॅरेक्टरिस्टिक्स इन डिफरंट कॉन्फिगरेशन अँड इट्स इम्पॉर्टंट ॲम्प्लिफिकेशन. तर ह्या चॅप्टरमध्ये तर ह्या ट्रान्झिस्टरचं बेसिक स्ट्रक्चर बघायचं आपल्याला, त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे, त्याचे वेगवेगळे कॉन्फिगरेशन्स बघायचेत आणि त्याचे इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन बघायचे, ॲम्प्लिफिकेशनमध्ये जे यूज होतात ते. ओके, नंतर इन ॲडिशन टू दीज टॉपिक्स detailed explanation of other types of transistor is given with illustrative diagram. तर याच्यानंतर याच्या व्यतिरिक्त आपल्याला ते काय करायचं आहे की ट्रान्झिस्टरचे वेगवेगळे टाईप पण बघायचे आणि त्याचे डायग्राम वगैरे सगळ्या बघायचे. ओके, नंतर आफ्टर स्टडिंग दिस चॅप्टर one can understand biasing, applications of transistor and basic circuit action of a amplifier. तर हे चॅप्टर आपण शिकल्यानंतर आपल्याला काय काय कळेल, त्याची बायसिंग कशी असते, नंतर ट्रान्झिस्टरचे ॲप्लिकेशन कळते, त्याचे बेसिक सर्किट कळतील आणि ते बेसिक सर्किट म्हणजे ॲम्प्लिफायरमध्ये कसं वर्क करतात, तर त्याचं आपल्याला सगळं कळेल. ओके, तर बघूयात आता बायपोलार ट्रान्झिस्टर. त्याचा अर्थ असतं बायपोलार ट्रान्झिस्टर, त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये बोलतात BJT किंवा बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर्स. ओके, तर बघूया आता याच्यामध्ये. बेसिकली धिस नेम ट्रान्झिस्टर इज मेड अप ऑफ 2 टर्म्स, ट्रान्सफर ऑफ रेजिस्टर बिकॉज इट्स रेजिस्टन्स ट्रान्सफर्स फ्रॉम वन व्हॅल्यू टू अदर व्हॅल्यू डिपेंडिंग ऑन इट्स बयास. तर आता हे जे ट्रान्झिस्टर आहे, ट्रान्झिस्टरचं जो नाव आहे तो 2 टर्म्सपासून बनलेला आहे. दॅट इज ट्रान्सफर ऑफ रेजिस्टर. म्हणजे ट्रान्सफर ऑफ रेजिस्टर म्हणजे ट्रान्सफरमधला ट्रान्स घ्या आणि रेजिस्टरमधला काय इस्टर घ्यायचं. ओके, म्हणजे काय होतं ट्रान्झिस्टर म्हणजे त्याचा अर्थ काय, म्हणजे जो रेजिस्टन्स आहे त्या डिवाईसमधला तो रेजिस्टन्स काय होतो की एका व्हॅल्यूकडनं म्हणजे एक व्हॅल्यूपासून दुसरी व्हॅल्यू काय करतो, चेंज होतो. ओके, म्हणजे ट्रान्सफर होतो आणि ते कशावर डिपेंड असतं, ते डिपेंड असतं बयासिंगवर. ओके, ते आपल्याला बघायचं. इन अदर वर्ड द करंट थ्रू द ट्रान्झिस्टर इज कंट्रोल्ड बाय बयास. आणि पुन्हा दुसऱ्या भाषेत सांगायचं असेल तर ते याचा जो ट्रान्झिस्टर जो आहे हा, तो कशाने कंट्रोल केला जातो, तो करंटनी कंट्रोल केला जातो बयासिंगच्या. म्हणजे बयासिंग करून करंटनी कंट्रोल केला जातो ट्रान्झिस्टर, म्हणून त्याला काय बोलतात, करंट कंट्रोल डिवाइस पण बोलतात. ओके, ट्रान्झिस्टर इज अ नॉट अ व्होल्टेज कंट्रोल डिवाइस, इट इज अ करंट कंट्रोल डिवाइस बिकॉज by using input current we can control the output voltage by using biasing. Okay, नंतर bipolar means both
holes and electrons takes part in carrying the current through transistor, therefore they are called bipolar transistor. तर याला बायपोलर ट्रान्झिस्टर का बोलतात? तर याच्यामध्ये होल्स आणि इलेक्ट्रॉन दोन्ही काय होतात, तर करंट कॅरी करण्यासाठी टेक पार्ट घेतात, म्हणजे इन्व्हॉल्व असतात या ट्रान्झिस्टरमध्ये, म्हणून त्याला बोलतात बायपोलर ट्रान्झिस्टर. ओके, नंतर बघूया. द ट्रान्झिस्टर also is a PN device but with a 2 PN junctions and 3 terminals. हा ट्रान्झिस्टर हा जसं पी एन जंक्शन डायोड आहे ना तसाच डिव्हाइस आहे पी एन डिव्हाइस. पण याच्यामध्ये काय, पी एन जंक्शन डायोडमध्ये फक्त एकच जंक्शन असतं. तर याच्यामध्ये किती आहेत, याच्यामध्ये 2 पी एन जंक्शन आहेत आणि किती टर्मिनल आहेत, 3 टर्मिनल. डायोडमध्ये 2 टर्मिनल होते. ओके, तर 3 टर्मिनल कोणकोणते ते बघूया. पहिला आहे इमिटर, दॅट इमिट्स इलेक्ट्रॉन, म्हणजे दॅट इमिट्स चार्जेस असं म्हणता येईल आपल्याला. इन केस ऑफ इलेक्ट्रॉनच्या भाषेत त्याने इमिट्स इलेक्ट्रॉन दिले, इमिटर. नंतर बेस, विच कंट्रोल्स धिस इलेक्ट्रॉन फ्लो. बेस काय करतं, ते इलेक्ट्रॉन फ्लोला कंट्रोल करतं. आणि कलेक्टर काय, दॅट कलेक्ट दिस इलेक्ट्रॉन्स, दॅट कलेक्ट दिस इलेक्ट्रॉन्स. इन केस ऑफ आपण एन पी एन ट्रान्झिस्टर, त्याचे 2 टाईप आहेत, एक एन पी एन ट्रान्झिस्टर आणि दुसरं पी एन पी ट्रान्झिस्टर. तर एन पी एन ट्रान्झिस्टर काय करतं, इट इमिट्स इलेक्ट्रॉन, म्हणजे इमिटर. तो टर्मिनल आहे तो काय करतो, इलेक्ट्रॉन इमिट करतो. बेस काय करतो, ते इलेक्ट्रॉन फ्लोला कंट्रोल करण्याचं काम करतो. आणि कलेक्टर काय करतो, जे इलेक्ट्रॉन चार्जेस ते कलेक्ट करण्याचं काम करतो. ओके, दीज आर 2 बेसिक टाईप्स ऑफ बायपोलर ट्रान्झिस्टर. देर आर 2 बेसिक टाईप्स ऑफ बायपोलर ट्रान्झिस्टर. बी जे टीचे बायपोलर ट्रान्झिस्टरचे 2 बेसिक टाईप आहेत. पहिला आहे एन पी एन ट्रान्झिस्टर अँड दुसरं आहे पी एन पी ट्रान्झिस्टर्स. ओके, तर बघूया. फिगर 2.1 शोज द स्ट्रक्चर अँड सिम्बॉल. arrow out indicates NPN transistor and arrow in is PNP. आता याच्यामध्ये बघू, आता स्ट्रक्चर बघूया PNP, NPN आणि PNPचं. तर याच्यामध्ये डायग्राम बघा लेफ्ट हँड साईडच्या. तर लेफ्ट हँड साईडची जी वरची डायग्राम आहे ती NPN दाखवले, राईट. तर एन साईड जो आहे लेफ्ट हँड साईडचा एकदम, तो काय आहे, तो इमिटर रिजन आहे. नंतर मधला जो आहे तो बेस बोलतात, त्याला बेस रिजन, तो पी टाईपचा. आणि नंतर जो लास्ट राईट हँड साईडकडला जो रिजन आहे तो आहे कलेक्टर रिजन, राईट. तर एन पी एल असल्यामुळं इमिटरमध्ये काय असणार, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील. आणि पीमध्ये काय, नंबर ऑफ होल्स असतील पी टाईप. आणि याच्यामध्ये काय असतं, याच्यामध्ये असतं एनमध्ये, कलेक्टरमध्ये पुन्हा इलेक्ट्रॉन, राईट. त्याचं सिम्बॉल जर बघितलं तर बघा, बेस, कलेक्टर, इमिटर. आणि त्याचा जो ॲरो आहे तो ॲरो कशाला दिलेला असतो, इमिटरला, ऑलवेज इमिटरला. कारण एन पी एन दोन्ही एन एन आहेत, राईट. जर आपण नाव जर चेंज केलं तर ते काही फरक नाही, म्हणजे आपल्याला सिम्बॉलमध्ये ते कन्फ्युजन होतं. फक्त म्हणजेच काय, फक्त ॲरो इंडिकेट्स इमिटर, म्हणजे ज्याला ॲरो आहे ज्या टर्मिनलला ते इंडिकेट करतं ॲरो. आणि आउटवर्ड जर डायरेक्शनमध्ये असेल ॲरो, तो कोणता ट्रान्झिस्टर आहे, तो ट्रान्झिस्टर आहे एन पी एन ट्रान्झिस्टर, राईट. सेम केसमध्ये बघा, इमिटर टर्मिनल इथं पी एन पी ट्रान्झिस्टर घेतलं तर इमिटर रिजनमध्ये काय, नंबर ऑफ होल्स असणार आहे. नंतर बेस रिजनमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असणार आहे. आणि कलेक्टर रिजनमध्ये पण नंबर ऑफ होल्स असणार आहे. मग काय, तो होतो पी एन पी ट्रान्झिस्टर, राईट. आणि याच्यानंतर त्याचा जो सिम्बॉल बघितला, सिम्बॉल सारखाच आहे, बेस, कलेक्टर, इमिटर. फक्त कशावरनं ओळखला आपण पी एन पी आहे की एन पी एन आहे, तर जो ॲरो आहे, राईट, तो इनवर्ड डायरेक्शनमध्ये आहे, राईट. तर याच्यामध्ये पुन्हा एकदा, इमिटर रिजन्स आर हेवीली डोप्ड, कलेक्टर रिजन्स आर लाईटली डोप्ड अँड बेस रिजन्स आर emitter regions are heavily doped, collector regions are moderately doped and base regions are lightly doped. अशी डोपिंग केलेली असते. आणि
याच्यामध्ये काय असतं, जे इमिटर रिजन आहे तो कलेक्टर रिजनपेक्षा थोडासा छोटा असतो, तुम्हाला डायग्राममध्ये दिसत आहे. आणि त्याच्यामुळं काय, आणि मॉडरेटली डोप म्हणजे याच्यामध्ये इमिटर रिजनमध्ये म्हणजे चार्जेसची क्राउडिंग असते, आणि कारण बिकॉज ऑफ डोपिंग, हेवीली डोपिंग. आणि कलेक्टर रिजनमध्ये थोडंसं मॉडरेटली डोप, त्याच्यापेक्षा कमी चार्जेस असतात. आणि बेस रिजनमध्ये अगदी लाईटली, आणि तो इट इज अ नॅरो, राईट. आणि याची जो विड्थ आहे ना, कोणाची विड्थ ऑफ कलेक्टर रिजन इज ग्रेटर दॅन द विड्थ ऑफ इमिटर रिजन. ओके, एवढं आहे. नंतर बघूयात आता आपण, एवढं कळलं का तुम्हाला स्ट्रक्चर सगळं व्यवस्थित? ओके, नंतर बघू याच्यामध्ये काय, की ट्रान्झिस्टर कन्सिस्ट ऑफ थ्री सेमीकंडक्टर रिजन्स ॲज फॉलोज. पहिलं कोणतं आहे, इमिटर. बघितलं म्हणजे काय, इट इज हेवीली डोप्ड अँड मीडियम इन साईज. जसं मी तुम्हाला सांगितलं की काय, इमिटर रिजन काय हेवीली डोप्ड असतं, आणि त्याची जी साईज आहे ती मीडियम साईज आहे, म्हणजे कलेक्टरपेक्षा थोडी कमी, आणि जे आपले जे बेस आहे बेस रिजनपेक्षा थोडी जास्त, म्हणून मीडियम साईज. ओके, बेस रिजन. नंतर बेस बघूया, लाईटली डोप्ड अँड थिन इन साईज. बेस रिजन तर जो बघितलं तुम्ही, तर त्याची जी साईज आहे ती थिन साईज आहे. नंतर कलेक्टर रिजन मीडियम डोप अँड लार्ज इन साईज, म्हणजे मॉडरेटली डोप आणि लार्ज इन साईज, असं त्याचं डोपिंग आहे आणि रिजन आहे सेमीकंडक्टरचे 3 रिजन. ओके, नंतर दस ट्रान्झिस्टर हॅज 2 PN जंक्शन्स, इमिटर बेस दॅट इज EB अँड बेस कलेक्टर, राईट. किंवा त्याला कलेक्टर बेस पण बोलू शकतो आपण. तर त्याच्यामध्ये किती, 2 जंक्शन आहे ट्रान्झिस्टरमध्ये. पहिलं आहे इमिटर बेस जंक्शन, राईट, तर त्याला बोलतात EB, आणि बेस कलेक्टर जंक्शन किंवा कलेक्टर बेस जंक्शन दॅट इज CB. तर इमिटर बेस जंक्शनचा जो पार्ट आहे, आणि तो जो तो होतो PN किंवा NP, तर त्याला काय बोलतात, इमिटर बेस जंक्शनला म्हणजे इमिटर बेस जंक्शनला पण काय बोलू शकतो आपण, म्हणजे ते जंक्शन आहेत. आणि नंतर ते त्याच्यामध्ये 2 डायोड असल्यासारखे आहेत. मग इमिटर बेस जे जंक्शननी जो डायोड फॉर्म होतो, तर त्याला काय बोलतात, इमिटर डायोड बोलू शकतो आपण. आणि कलेक्टर बेसनी जो डायोड फॉर्म होतो त्याला बोलू शकतो कलेक्टर डायोड. ओके, इमिटर डायोड, कलेक्टर डायोड असं पण बोलतात. क्लिअर. नंतर लेट अस सी द प्रॉपर मेथड ऑफ बायसिंग अ NPN transistor. As soon as a transistor is formed, 2 potential barriers are produced. तर आता याच्यामध्ये बघूया आपण प्रॉपर NPN ट्रान्झिस्टरची प्रॉपर बायसिंग बघूया. तर याच्यामध्ये काय होतात, जे ट्रान्झिस्टर आहे ते 2 पोटेन्शियल बॅरियर काय करतात, प्रोड्यूस करतात. मग कोणकोणते, वन इज बिटवीन इमिटर अँड बेस, अँड अदर इज बिटवीन बेस अँड कलेक्टर. 2 बॅरियर पोटेन्शियल प्रोड्यूस करतं, पहिलं इमिटर बेसमध्ये, राईट, आणि नंतर दुसरं कशामध्ये, बेस आणि कलेक्टरमध्ये, राईट. टू गेट इझी करंट फ्लो थ्रू द ट्रान्झिस्टर इट मस्ट बी बायस बाय कनेक्टिंग एक्सटर्नल DC सप्लाय. मग ट्रान्झिस्टरमध्ये जर व्यवस्थित करंट फ्लो करायचा असेल आपल्याला ट्रान्झिस्टर थ्रू, तर त्याला बायसिंग करणं खूप गरजेचं आहे. काय कनेक्ट करून, एक्सटर्नल DC सप्लाय कनेक्ट करून. हेन्स दे मस्ट बी 2 बॅटरीज टू अप्लाय बायस अक्रॉस EB इमिटर बेस जंक्शन अँड BC दॅट इज बेस कलेक्टर जंक्शन. मग त्याच्यासाठी 2 जंक्शन असल्यामुळं आपल्याला ज्या बॅटरी आहेत ते किती बॅटरी लागणार आहेत, 2 बॅटरी लागणार आहेत. कशासाठी, बायसिंग करण्यासाठी. कशाच्या अक्रॉस, एक इमिटर बेसच्या अक्रॉस आणि दुसरी बेस कलेक्टर जंक्शनच्या अक्रॉस. ओके, नंतर वी कॅन बायस these 2 junctions in 3 different ways. तर आपल्याला काय करता येतं, तर हे जे 2 जंक्शन आहेत तर त्याला आपल्याला 3 डिफरंट वेने काय करता येतं, त्याची बायसिंग आपल्याला करता येते. तर पहिला बघूया FF बायस.
ती दोन जंक्शनला 3 डिफरंट वेजने आपल्याला बायसिंग करता येते. पहिला FF म्हणजे फॉरवर्ड बायस, म्हणजे याच्यात अर्थ बोथ जंक्शन्स फॉरवर्ड बायस. दोन्ही जंक्शन जे आहेत इमिटर बेस जंक्शन आणि बेस कलेक्टर जंक्शन दोन्ही फॉरवर्ड बायस करता येतात. नंतर RR बायस म्हणजे बोथ जंक्शन्स रिव्हर्स बायस. म्हणजे नंतर काय इमिटर बेस जंक्शन रिव्हर्स बायस करता येतं आणि बेस कलेक्टर जंक्शन पण रिव्हर्स बायसमध्ये करता येतं बाय युजिंग RR बायस. नंतर थर्ड वन आहे FR बायस. FR बायस म्हणजे काय, तर वन फॉरवर्ड अँड अदर रिव्हर्स. म्हणजे FR बायस म्हणजे इमिटर बेस जंक्शन काय करता येतं आपल्याला, फॉरवर्ड बायस करता येतं आणि कलेक्टर बेस जंक्शन रिव्हर्स बायस करून करता येतं. ओके, असे बायसिंग आहेत. नंतर इन फर्स्ट दॅट इज FF म्हणजे फॉरवर्ड बायस मेथड बोथ ट्रान्झिस्टर्स आर फॉरवर्ड बायस. म्हणजे जेव्हा फॉरवर्ड आपण बायसिंग वापरतो तेव्हा दोन्ही बोथ जंक्शन्स आर फॉरवर्ड बायस. दोन्ही जे जंक्शन आहेत कोणते, इमिटर बेस आणि बेस कलेक्टर जंक्शन दोन्ही फॉरवर्ड बायस होतात. सो लार्ज करंट फ्लोज थ्रू द ट्रान्झिस्टर. त्याच्यामुळं काय होतं, ट्रान्झिस्टरमधून लार्ज करंट फ्लो होतं. ट्रान्झिस्टर बिहेव्ज ॲज अ लो रेजिस्टन्स. तेव्हा काय होतं, ट्रान्झिस्टरचं त्याचा जो रेजिस्टन्स आहे तर खूप लो रेजिस्टन्स, कारण त्याच्यातून लार्ज करंट फ्लो होत असते म्हणून. कारण दोन्ही जंक्शन काय फॉरवर्ड बायस, कोणते इमिटर बेस आणि बेस कलेक्टर. इट डज नॉट गिव्ह कंट्रोल ॲक्शन. तर याच्यामुळं दोन्ही फॉरवर्ड बायस झाल्यामुळं त्याचं जे कंट्रोल ॲक्शन आहे तो देऊ शकत नाही. आणि अँड देअर फोर दिस मेथड इज नॉट युजफुल. त्याच्यामुळं त्याला त्या ट्रान्झिस्टरला दोन्ही जंक्शन फॉरवर्ड बायस असल्यामुळे त्याला कंट्रोल करता येत नाही. म्हणून ही जी मेथड आहे ही मेथड युजफुल नाही आहे जास्त. म्हणजे नंतर दिस फॉरवर्ड कंडिशन वी गेट इन सॅच्युरेशन स्टेट. म्हणजे दोन्ही जंक्शन जेव्हा फॉरवर्ड बायस होतात तेव्हा त्या स्टेटला काय बोलतात, त्या कंडिशनला बोलतात सॅच्युरेशन स्टेट. जेव्हा इमिटर बेस जंक्शन आणि बेस कलेक्टर जंक्शन फॉरवर्ड बायस होतात, ट्रान्झिस्टरमधून हाय करंट फ्लो होतो त्याचं, आणि त्याच्यामुळे त्याचं जे रेजिस्टन्स आहे कमी होतो आणि त्याच्यामध्ये कोणती कंट्रोल ॲक्शन होत नाही. म्हणून ह्या जी कंडिशन आहे तर त्या कंडिशनला कोणती स्टेट बोलतात किंवा त्या स्टेटला बोलतात इट इज अ सॅच्युरेशन स्टेट ऑफ ट्रान्झिस्टर. ओके, नंतर इन सेकंड दॅट इज रिव्हर्स मेथड म्हणजे RR बायसमध्ये सेकंड मेथडमध्ये काय होतं, सिन्स बोथ जंक्शन्स आर रिव्हर्स बायस. दोन्ही म्हणजे इमिटर बेस जंक्शन आणि बेस कलेक्टर जंक्शन काय होतं, रिव्हर्स बायस होतं. करंट थ्रू द ट्रान्झिस्टर इज ऑलमोस्ट झिरो. तर दोन्ही जंक्शन रिव्हर्स बायस होत्यामुळं जे करंट आहे ट्रान्झिस्टरमध्ये ते ऑलमोस्ट झिरो, कारण दोन्ही जंक्शन रिव्हर्स बायस होतात आणि रिव्हर्स बायसमध्ये करंट फ्लो होत नाही. ऑलमोस्ट झिरो. and transistor behaves as an insulator, that is transistor is in cut off state. म्हणजे काय होतं, तर दोन्ही जंक्शन जर रिव्हर्स बायस झाले तर त्याच्यामुळे जो ट्रान्झिस्टर आहे तो ॲज अ इन्सुलेटर म्हणून बिहेव्स करतो आणि त्या ट्रान्झिस्टर जे कंडिशनमध्ये असतं त्या स्टेटला बोलतात कट ऑफ स्टेट. आणि जो ट्रान्झिस्टर असतो कोणत्या मग तो ट्रान्झिस्टर कशामध्ये जातो, कट ऑफमध्ये जातो. ओके, त्याला बोलतात कट ऑफ स्टेटमध्ये जाणं. म्हणजे दोन्ही जंक्शन रिव्हर्स बायस होतात आणि ट्रान्झिस्टरमध्ये करंट ऑलमोस्ट झिरो फ्लो होतो तेव्हा. क्लिअर, विच इज ऑल्सो नॉट युजफुल स्टेट. ही पण स्टेट जी आहे ती युजफुल स्टेट नाही आहे. फक्त हे जे स्टेट आहे सॅच्युरेशन स्टेट आणि कट ऑफ स्टेट हे फक्त जेव्हा ट्रान्झिस्टरच्या फक्त एका ॲप्लिकेशनसाठी वापरल्या जातं किंवा ट्रान्झिस्टर यूज ॲज अ स्विच. राईट, ट्रान्झिस्टर यूज ॲज अ स्विच म्हणून तेव्हा वापरलं जातं. म्हणजे काय, म्हणजे जेव्हा फॉरवर्ड स्टेटमध्ये असतं ना तेव्हा सॅच्युरेशन स्टेटमध्ये ऑपरेट होतं ट्रान्झिस्टर, आणि जेव्हा रिव्हर्समध्ये असतं तेव्हा कट ऑफ स्टेटमध्ये, आणि सॅच्युरेशन स्टेटमध्ये ॲज अ ऑन स्विच म्हणून काम करतं ट्रान्झिस्टर आणि कट ऑफ स्टेटमध्ये ॲज अ
ऑफ स्विच म्हणून काम करतं. ओके, तर ट्रान्झिस्टरची आपण वर्किंग बघूयात. तर एन पी एन ट्रान्झिस्टर वर्क कसं करतं, तर याच्यामध्ये ए डायग्राममध्ये दाखवलं. वेन इमिटर इज कनेक्टेड टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी आणि बेस इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी, आणि इन केस ऑफ कलेक्टर इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी आणि बेस इज कनेक्टेड टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी, तेव्हा ह्या कंडिशनमध्ये काय होतं, तर ह्या कंडिशनमध्ये जो ट्रान्झिस्टर आहे तो काय दाखवलं आहे, तो इमिटर बेस जंक्शन हा फॉरवर्ड बायस दाखवला आहे, नंतर बेस कलेक्टर जंक्शन हा रिव्हर्स बायस दाखवला आहे, कलेक्टर बेस जंक्शन. ओके, म्हणजे याच्यामध्ये ही डायग्राम बघून घ्या लेफ्ट हँड साईडची, आणि नंतर सिम्बॉलिकली डायग्राम बघा की इमिटर जो जंक्शन आहे तिथं बेसला पॉझिटिव्ह दिलं आहे, बेस टर्मिनलला. नंतर इथं आपण काय केलं आहे, कॉमन इमिटर करून इकडं सर्किट काढलं आहे, आणि नंतर इथं जो इमिटरला आहे तो निगेटिव्ह दिला आहे, आणि तो सप्लाय दिलेला आहे बेस आणि इमिटरमध्ये कोणता VBB सप्लाय दिला आहे, आणि नंतर कलेक्टर हे कॉमन इमिटर कॉमन केलेलं आहे. नंतर कलेक्टर टर्मिनलला हाय पोटेन्शियलचं पॉझिटिव्ह सप्लाय दिलेला आहे, आणि निगेटिव्ह जो सप्लाय आहे बॅटरीचा तो दिला आहे इमिटरला, जो की कॉमन केलेला आहे, आणि त्याचा सप्लाय त्याला दिलेला आहे VCC नाव. आणि हा कोणता ट्रान्झिस्टर वापरलेला आहे आपण, तर ट्रान्झिस्टर वापरले NPN ट्रान्झिस्टर, आणि ते प्रत्येक म्हणजे बेस करंट, इमिटर करंट, कलेक्टर करंट मेजर करण्यासाठी आपण मिली ॲम्पियर लावलेले आहे. ते आपल्याला सर्कलमध्ये ॲरो दाखवते, ते मिली ॲम्पियरचे सिम्बॉल आहे, आणि ते ॲक्च्युली काय केलेलं आहे ते IB काय कोणता करंट आहे, बेस करंट, IC कलेक्टर करंट, आणि IE इमिटर करंट. ओके, अशी डायग्राम आहे. नंतर इलेक्ट्रॉन फ्लो कसं होतं ते आपण बघूयात, आणि याचं हे ट्रान्झिस्टर कसं वर्क करतं. हे जी बायसिंग आहे ते कशासाठी ॲज ॲम्प्लिफिकेशनसाठी वापरतात, म्हणजे फॉरवर्ड रिव्हर्स बायस, म्हणजे इमिटर बेस शुड बी कनेक्टेड इन फॉरवर्ड बायस आणि कलेक्टर बेस शुड बी कनेक्टेड इन रिव्हर्स बायस. ओके, बघूत. However, the third, that is FR method, is the correct method in which emitter base junction is forward bias and base collector junction is reverse bias. तर आपल्याला जी युजफुल मेथड आहे, जो ट्रान्झिस्टर ॲज ॲम्प्लिफायर म्हणून जर वापरायचा असेल तर त्याच्यासाठी करेक्ट मेथड कोणती आहे, FR, म्हणजे इमिटर बेस जंक्शन काय करता येतं, फॉरवर्ड बायस करायचं, आणि बेस कलेक्टर जंक्शन हे रिव्हर्स बायस करायचं. क्लिअर. नंतर इन दिस मेथड ट्रान्झिस्टर वर्क्स ॲज अ कंट्रोल डिव्हाइस, म्हणजे ह्या ज्या बायसिंगमध्ये आहे जो ह्या मेथडमध्ये जो ट्रान्झिस्टर ॲज अ कंट्रोल डिव्हाइस म्हणून वापरला जातं. याच्यामध्ये बघा रेफर द फिगर 2.2. आता जी आपण डायग्रामबद्दल डिस्कस केलं ती डायग्राम इट शो द बायसिंग मेथड, तर ती FR बायसिंग मेथड शो करते. तर याच्यामध्ये याचं डिस्क्रिप्शन बघूया. बेस इमिटर जंक्शन इज बायस विथ लो व्होल्टेज बॅटरी VBB, म्हणजे जे बेस इमिटर जंक्शन आहे त्याच्यामध्ये बघा लो व्होल्टेज बॅटरी लावलेली, त्याचं नाव आहे VBB, आणि बेस कलेक्टर विथ हाय व्होल्टेज बॅटरी. तर बेस कलेक्टर व्होल्टेज जे आहे त्याची बायसिंग हाय व्होल्टेज बॅटरीने केलेले आहे, त्याचं नाव दिले आपण VCC, आपण बघितलं आहे. ओके, नाव ऑब्झर्व द बॅटरी कनेक्शन्स. तर बॅटरी कनेक्शन आपण बघितलं तरी पण ऑब्झर्व करून घ्या. निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी, दॅट इज VBB, इट विल रिपेल इलेक्ट्रॉन टुवर्ड द बेस. म्हणजे आता बघा जी निगेटिव्ह टर्मिनल आहे VBBचं ते कशाला कनेक्ट केलेलं आहे, इमिटरला, आणि इमिटरमध्ये पण काय आहेत लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे. नंतर म्हणजे सेम चार्जेस रिपेल इच अदर, म्हणजेच काय होतं, म्हणजे याचा अर्थ जे ही बॅटरी आहे ते इलेक्ट्रॉन रिपेल करतं आणि कुणीकडं पाठवतं ते बेस रिजनकडे, राईट. आणि नंतर दे एंटर्स इन द बेस रिजन. Base is a p-type material and it is lightly doped, thus few electrons recombine with holes and those numbers of electron will pass into the base toward the positive terminal VBB. आणि नंतर काय केलं, चार्जेस जर रिपेल केलं फॉरवर्ड बायसमुळं तर ते
इमिटरमधले जे इलेक्ट्रॉन आहेत कुठं पुश केले जातील, ते बेसकडे. आणि मग बेस रिजन हा लाईटली डोप रिजन आहे, त्याच्यामध्ये काय पी टाईप मटेरियल आहे. आणि त्याच्यामुळं काय होतं, जे फ्यू इलेक्ट्रॉन आहेत आणि त्याच्यामध्ये फ्यू होल्स आहेत, त्याचं रिकॉम्बिनेशन होतं. रिकॉम्बाईन झाल्यानंतर ते जे इलेक्ट्रॉन आहेत, ते इलेक्ट्रॉन कुठे मूव्ह होतात, ते इलेक्ट्रॉन मूव्ह होतात जे पॉझिटिव्ह टर्मिनल दिलेलं आहे VBPचं बेस टर्मिनलला, तिकडे फ्लो होतात. आणि मग आपल्याला जो करंट मिळणार आहे तो आपल्याला कोणता करंट मिळतो, ते इलेक्ट्रॉन फ्लो बेस रिजनच्या कडे जाणारा इलेक्ट्रॉन फ्लोमुळे तो मिळतो आपल्याला बेस करंट. ओके. आणि तो कुठे इलेक्ट्रॉन मूव्ह होतो, VBPच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे. ओके. नंतर नेक्स्ट बघूयात की रेस्ट ऑफ द इलेक्ट्रॉन्स आर अट्रॅक्टेड बाय पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी VCC थ्रू द कलेक्टर. तर याच्यामध्ये काय लाईटली डोप आहे बेस रिजन, म्हणजे लेस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन त्या होलशी रिकम्बाईन होतील बेस रिजनमधले. आणि नंतर लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, तो जंक्शन जो आहे बेस जंक्शन तो नॅरो असतो, राईट. नंतर काय होतं, ते जंक्शन क्रॉस करून काय करतात ते, आणि हाय पोटेन्शियल लावलेला आहे याच्याकडे कलेक्टर बेस जंक्शनला, तो VCC. आणि कलेक्टर पॉझिटिव्हला जोडलेला आहे, म्हणजे सगळे जे इलेक्ट्रॉन आहेत तिकडचे मग मॅक्झिमम इलेक्ट्रॉन कुठे अट्रॅक्ट होतात, ते VCCच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे, राईट. कलेक्टर. नंतर द कलेक्टर कलेक्ट्स मोस्ट ऑफ द इलेक्ट्रॉन. मग कलेक्टर काय करतं, मोस्ट ऑफ द इलेक्ट्रॉन कलेक्ट करतं, जवळपास 98%, राईट. देअर फोर द इमिटर करंट इज व्हेरी क्लोज टू द कलेक्टर करंट. म्हणजेच काय, म्हणून काय होतं, जे इमिटर करंट आहे ते कलेक्टर करंटपेक्षा म्हणजे त्या इक्वल असतं. म्हणजे का, तर लाईटली डोपिंगमुळं काय होतं, बेस रिजन असतं लाईटली डोपिंग, आणि त्याचं जे रिकम्बाईन होतं जवळपास 100मधले 2 इलेक्ट्रॉन इकडं रिकम्बाईन होतात बेस रिजनचे, आणि बाकीचे 98 इलेक्ट्रॉन कुठे जातात, तिकडे जातात. हे एक्झाम्पलच्या भाषेत सांगायचं झालं तर कुठं कलेक्टरकडे. म्हणजे अप्रॉक्सिमेटली काय की I इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू IC. क्लिअर. काय तर बेस रिजनमध्ये लेस नंबर ऑफ होल्स आणि इलेक्ट्रॉनचं कॉम्बिनेशन होतं, रिकॉम्बिनेशन म्हणून, राईट. बट ॲज शोन इन द फिगर 2.2 वी कॅन से. मग आपल्या डायग्राममध्ये बघितल्यानंतर आपल्याला काय लक्षात येतं, इमिटर करंट इज इक्वल टू बेस करंट प्लस कलेक्टर करंट. आता याच्यामध्ये डायग्राम बघा, लेफ्ट हँड साईडची डायग्राम एमध्ये हे जे इलेक्ट्रॉनचे इमिटर, म्हणून काय होतं, ते चार्जेस इमिट होतात म्हणून त्याला बोलतात इलेक्ट्रॉन. बेस कंट्रोल करण्याचं काम, आणि कलेक्टर काय करतं, चार्जेस कलेक्ट करण्याचं काम करतं, इलेक्ट्रॉन कलेक्टर, म्हणून इमिटर बेस कलेक्टर. आता ते ॲरो दाखवले बघा, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन फ्लोचं कुठं जातं, म्हणजे लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कलेक्टर रिजनकडे जातं, आणि लेस नंबर ऑफ कुठं बेस रिजनचे जे टर्मिनल आहे तिकडे रिकम्बाईन होण्यासाठी जातात. म्हणजे त्याच्यानंतर काय आपल्याला ते फॉर्म्युला तयार करता येईल, काय, इमिटर करंट इज इक्वल टू बेस करंट प्लस कलेक्टर करंट असं लिहिता येईल. म्हणजेच काय, IE इज इक्वल टू IB प्लस IC, राईट. सिमिलरली फिगर 2.2b shows the direction of conventional current from collector to emitter, and figure 2.2a shows the direction of the electron flow. आता याच्यामध्ये बघा, फिगर एमध्ये काय डायरेक्शन ऑफ काय दाखवलं, इलेक्ट्रॉन फ्लो दाखवलं आहे. आणि याच्यामध्ये जे दाखवलं आहे आपण डायग्राममध्ये, तर डायरेक्शन ऑफ याच्यामध्ये फिगर बीमध्ये डायरेक्शन ऑफ करंट फ्लो, राईट. म्हणजे काय, म्हणजे याचा अर्थ काय, करंट ऑलवेज फ्लोज इन द ऑपोजिट डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे इलेक्ट्रॉनचं जे डायरेक्शन आहे त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनने करंट फ्लो होत असतं नेहमी. क्लिअर. असं आहे. म्हणून आपण काय दाखवलं आहे की ते याच्यामध्ये बेसचं डायरेक्शन आता याच्यामध्ये बघा फिगर एमध्ये डायरेक्शन कसं दाखवलं, इलेक्ट्रॉनचं बेसमध्ये डाऊनवर्ड डायरेक्शन, आणि नंतर इकडं आपण इमिटर कॉमन केल्यामुळं आपल्याला ते इनवर्ड डायरेक्शनला करंट फ्लो होतं. नंतर इकडं कलेक्टरकडे इलेक्ट्रॉन जातात आणि त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनने आपल्या कन्व्हेन्शनल करंटचं डायरेक्शन दाखवलं आहे. ओके. तर असं आहे. म्हणजेच काय, करंट ऑलवेज फ्लो इन द डायरेक्शन ऑपोजिट टू द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन. क्लिअर. असं आहे. तर इनफ फॉर टुडे. याच्यामध्ये कोणाला काही क्युरी आहे का? नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अल्फा अँड बीटा ऑफ ट्रान्झिस्टर बघूयात. याच्यामध्ये कोणाला काही क्युरी असेल तर बिंदास विचारू शकता. स्टॉप करूया.